सध्या मराठवाड्यात भीषण पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये लोकांच्या जमिनी, लोकांची शेतं, लोकांचे व्यवसाय, घरदार, संसार सगळे त्या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. आणि पुरामध्ये वाहून गेल्यावर सुद्धा अजूनही शासनाची जी मदत व्हायला पाहिजे होती ते अजून सुद्धा झाले नाही. हा शासनाचा आणि सरकारचा निर्लज्जपणा आहे. सगळे आमदार, खासदार, मंत्री तिथं जात आहेत, भेटीगोटी देत आहेत, मीडियावर बाईट द्यायला लागले, पण जी ठोस मदत आतापर्यंत व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. ती फक्त मंजूर झालेली आहे. ती मंजूर झालेली मिळणार कधी? त्यांच्या घरातलं जर अन्न, पाणी, मीठ सगळं वाहून गेलेलं आहे, ते जगतील कशावरती? आणि हे शासनाने लक्षात ठेवायला पाहिजे की हा शेतकरी जगला, हा शेतकरी जर जगला तर तुम्ही जगाल. हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या पीएम फंडचं सुद्धा काहीतरी त्यात योगदान असायला पाहिजे. महाराष्ट्राचा सर्वात जास्त हिस्सा आहे देशासाठी कर संकलनामध्ये. देशात जेवढे राज्य कर टॅक्सेस गोळा करतात, ज्या राज्यांमधून टॅक्स जातो त्याच्यापैकी सर्वात जास्त मोठा वाटा हा महाराष्ट्रातून जातो. पण रिटर्न काय मिळतं महाराष्ट्राला? रिटर्न तर काहीच मिळत नाही. पण ज्यावेळेस आता ही पूर परिस्थिती आली, मराठवाड्यातले आमचे भाऊ बांधव उघड्यावर आले त्या पूर परिस्थितीमुळं, पिकं वाया गेलीत, गुरंढोर वाहून गेलेत, त्यांना सुद्धा या पीएम केअर फंड मधून काही पैसे मिळणार आहेत की नाही? केंद्राकडून काही मदत मिळणार आहे की नाही? फक्त ठोकळ वादे जे होतात ना ते तुम्ही करत राहणार आहात. बिहारच्या निवडणुका आल्या म्हणून प्रत्येक बहिणीच्या खात्यावर 10,000 रुपये जाणार आहेत अशी एक न्यूज आलेली आहे. त्याचा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडं. जर त्यांच्यासाठी निवडणूक आल्या म्हणून तिथं जर तुमच्यासाठी पैसे असतील ना, अरे इथं या शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही द्या. तुम्ही निवडणूक आल्यावर तशा तुमच्या तिजोऱ्या उघडतात ना, तर त्या तिजोऱ्या तुम्ही आता सुद्धा उघडा आणि या शेतकऱ्यांना मदत करा. फक्त पोकळ आश्वासनं देऊ नका. ही आश्वासनं तुम्ही तुमच्याकडे ठेवा. तुम्ही ठोस मदत या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करा. हा जर शेतकरी जगाचा पोशिंदा जगला तर तुम्ही जगणार. तुमचा जर केअर फंड, पीएम केअर फंड, सीएम केअर फंड फक्त गुजरातसाठी असतील तर तसं सांगा. लोकांकडून टॅक्स वसूल करू नका. जे की तुम्ही टॅक्स वसूल करता ना ते करू नका. निर्लज्जपणा आहे हा, खरंच निर्लज्जपणा आहे. एवढे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, वाहून गेलेत आणि अजून सुद्धा जी ठोस मदत व्हायला पाहिजे, त्यांना आतापर्यंत पैसे मिळायला पाहिजे होते. 10-15 दिवस झालेत ते सगळं होऊन, तरी सुद्धा त्यांना काही गेलं नाही. फक्त मंत्री, संत्री, आमदार तिथे जातात, फोटो काढतात आणि फोटो सेशन झालं की त्यांचं आपलं घरी यायचं निर्लज्जपणासारखं आणि आपले पोस्ट करायचे, हो मदत होणार आहे, हे मदत होणार आहे, ते मदत. करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी आहेत तुमच्या, करोडो रुपयाच्या. तुमचे दुबईमध्ये, स्विस बँकेमध्ये जेवढे पैसे आहेत ना, एका आमदाराने जर मदत केली ना, अख्खा मराठवाडा समृद्ध होईल. एवढा पैसा एका मंत्र्यांकडे. तुम्ही आता तरी जेवढा दिलदारपणा करायला पाहिजे